नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तोही माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या या पुढील भागामध्ये आता शिर्के ईश्वरीला फोन करतात, कारण अर्णवचा काही पत्ता नसतो. अर्धा ईश्वरी देवाकडे प्रार्थना करते की काही करून सरांचं रक्षण कर, आणि त्याच वेळेस शिर्केंचा कॉल आलेला आहे. आणि शिर्के आता ईश्वरीला सांगतात की आता मात्र श्रीकांत सरांवर आता अर्णव सरांनी मला लक्ष ठेवण्यासाठी सांगितले होते, आणि मी त्यांना कॉल केला आणि श्रीकांत सरांबद्दल सांगितले, तर कशाचाही विचार न करता ते अगदी श्रीकांत सरांना शोधायला गेले. तर आता मात्र अर्णवला किडनॅप केलं गेलेलं आहे. ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ते गुंड मात्र आता अर्णवला धमकावत असतात. अर्णव त्यांना विचारतो की तुम्ही मला येथे कशाला आणलं. तर ते गुंड आता असं म्हणतात, तर तू कशाला शांत बसणार आहे, कशाला बडबड करतोस. त्यावरती तो गुंड म्हणतो की हे बघ, तुला फक्त इथेच ठेवण्याचा प्लॅन आहे. अर्णव त्यांना ओरडतो की का मला इथे आणलंस. आता ईश्वरी तेथे येऊन पोहोचते. ईश्वरी तिथे येऊन पोहोचल्यानंतर मात्र आता अर्णवला तेथून वाचवण्यासाठी ती काहीतरी भयानक प्लॅन करत असते. आता ईश्वरीने एक असे दुर्गा बनून आता अर्णवला ह्या संकटातून वाचवलेलं असतं, आणि अंजली समोर मात्र आता हे खरं या राकेशचं रूप आणलेलं आहे. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.